नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बोरिवलीमधून स्वागत करतो। घरीच आहे आता, इथून मी निघतोय। सो आजचा जो आपला प्रवास आहे तो लोणावळ्यापर्यंत असणार आहे। मस्त पावसाळा सुरू आहे तर म्हटलं एक पावसाळी ट्रिप व्हावी आणि एका अशा खास ट्रेनमधनं व्हावी जी की मुंबई आणि पुणे यांना कनेक्ट करते। खूप सुंदर प्रवास असणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। सकाळचे 6 वाजलेत आणि मी पोहोचलोय बोरिवलीला। बोरिवलीला राहत असल्यामुळे आपल्याला जरा 1 तास अगोदरच प्रवास चालू करावा लागतो। छत्री बघा, डीमार्टमधून घेतली आहे 450 रुपयाला। हीच आपल्या या पूर्ण ट्रिपमध्ये यूज होणार आहे। चला, ट्रेन सुटली आहे। गणपती बाप्पा मोरया। 6-7 झालेत। झाल्यात आणि दादरला उतरलोय। आज गर्दी कमी का वाटते मला काय माहिती, तरी वर्किंग डे आहे। सो आता आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 ला। आता नंबर बदली झाले तर नंबर सांगतो मी तुम्हाला। इंटरसिटी एक्सप्रेस लागले, त्याच्या मागे डेक्कन एक्सप्रेस आहे। 10 नंबर प्लॅटफॉर्म। आता प्लॅटफॉर्म चेंज झालेत, सो 10 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी येते। तुतारी एक्सप्रेस आली आहे आणि ही गावावरून आलेली गाडी आहे। 1103 डाऊन तुतारी एक्सप्रेस। कसारा गाडी आली, कसारा। आपला C3 डब्बा आहे आणि गाडी लागलेली आहे। ACची तिकीट काढली आज, कारण की नॉर्मल तिकीट मिळाली नाही आपल्याला। विस्टाडोम कोचची तिकीट मिळाली। वाट बघतो आता। गाडीचा नंबर आहे 11007 डेक्कन एक्सप्रेस। D10 D9 ऑन टाइम सुटली आहे गाडी। जरा धावपळ झाली, डब्बा पुढे आलेला। चला, ऑन टाइम आहे गाडी आणि हा आपला C3 डब्बा आहे। नंतर दाखवतो तुम्हाला। चला, सुटली आहे गाडी आणि सीट उलटी मिळाली, त्यामुळे सगळी मजा किरकिरी झाली। बघू आता जेवढं बाहेरचं दाखवता येईल तेवढं दाखवेल। आणि ठाण्यावरून गाडी निघाली आहे। गाडी मध्येच थांबली आहे। ठाकुर्ली गेलं आणि गाडी सिग्नल लागलं वाटतं। या बाजूने बघा, गाडीची क्रॉसिंग होती वाटतं। इथून पूर्ण गाडी दिसते। तिकडे मागे पण ट्रेन थांबली आहे। ही लोकल आली। सो आतमध्ये बसून बसून कंटाळा येतोय, तर म्हटलं जरा बाहेर राऊंड मारावा। ही कोणती आहे? कर्जत। ठाण्यानंतर डायरेक्ट गाडी कल्याणला थांबते। सो मी आतमध्ये बोर होतोय आणि जास्त आवाज नाही करू शकत, कारण झोपलेत लोक। त्यामुळे जास्त व्हिडिओ काय करता येत नाही आहे। एकदा घाट सेक्शन चालू झालं की मग मी बाहेर येईन आणि तुम्हाला दाखवेन। आपण आहोत मुंबई पुणे, गाडी नंबर 11007
आणि हीच जनशताब्दी पण जाते मडगावला. सो मडगाव जनशताब्दी जी आहे त्याचा नंबर आहे 12-051 आणि रिटर्नला 52. माझी पण झोप नाही झाली आहे त्याच्यामुळे थोडासा आरामच करतो आहे. आता बघूया की घाट सेक्शन जसं चालू होईल, कर्जत जाईल, त्याच्यानंतर मग मी बाहेर डोरवर येईन आणि पूर्ण घाट आपण कवर करूया. आता थोडंसं जरा झोपून घेतो. आता याच्यानंतर नेरळ स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर कर्जत. सो हे 2 स्टॉप आहेत. कर्जत नंतर मग आपण नॉनस्टॉप लोणावळा जाणार. गरमागरम नाश्ता आला आहे. बदलापूर आपण क्रॉस केलं आहे आत्ता आणि नाश्ता आला आहे. प्राईस मी विचारतो, आता तो जस्ट देऊन गेला आहे आणि तुम्हाला सांगतो. बघा व्ह्यू बघा. नेरळ. सो या गाडीला जाताना ऑफिशियल स्टॉप आहे नेरळचा 1 मिनिटाचा. सो जर माथेरानला कोणाला जायचं असेल ना तर तुम्ही इथे उतरू शकता. सो माथेरानचा पण व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर, लवकरच येईल. चला निघाली आहे गाडी. अगदी 1 मिनिटाचा स्टॉप आहे नेरळला. इथूनच तुम्हाला टॉय ट्रेन मिळते ती, जी तुम्हाला माथेरानला जाते. हे बघा, हे टॉय ट्रेनचे डबे आहेत. हे समोर जे धुक्यात हरवलेलं दिसत आहे ना ते माथेरान आहे. सो त्याची माथेरानला जर तुम्हाला जायचं असेल ना तर इथूनच रोड आहे, बाय रोड तुम्ही जाऊ शकता. त्याचा व्हिडिओ 1-2 व्हिडिओ नंतर येईल. तो याच्यानंतरचा माझा नेक्स्ट प्लॅन माथेरानचाच आहे. तो नक्की व्हिडिओ बघा, कारण माथेरान हेवन आहे, हेवन पावसाळ्यामधलं. आणि मुंबई जवळचं हे पूर्ण माथेरान आहे. तो पेप फोर्ट आहे आणि हे माथेरान, हा जो डोंगर आहे ना पूर्ण तो. हा ब्रिज जो आहे तो मला वाटतं कर्जतची जी नवीन लाईन चालू होते ना, कर्जत पनवेल, त्याचा वाटतोय. आणि कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर हा जो नवीन ब्रिज बनतोय ना तो, असं वाटतंय मला कर्जतची जी नवीन लाईन चालू होते ना पनवेल कर्जत, त्या लाईनचा असावा. आणि आता कर्जत स्टेशन येईल. डोंगर रंग भारी वाटतं. या साईडला पूर्ण धुकं बसवलं आहे आणि या साईडला सूर्यदेवाचं दर्शन होत आहे. सो अचानक भयानक माझा प्लॅन झाला, त्यामुळे माईक वगैरे मी काय घेऊन नाही आलो. पण जे काय दाखवता येईल ते दाखवते मी. आता कर्जतवरनं जो रोड जातो ना मुरबाडला, तो हा समोर येणारा तो रोड आहे. सो तिथून तसं तुम्ही या साईडला मुरबाड आहे, कल्याण मुरबाडला जायचं असेल ना तर या साईडून तुम्ही जाऊ शकता. सो ही ती वाली पर्वतरांग आहे सगळी त्या साईडची. हे जे डोंगर दिसतात ना धुक्यात हरवलेले ते मोस्टली मला हेच वाटते की ही पनवेल कर्जत जी लाईन आहे ना तर इथेच ते स्टेशन बनतं आहे असं वाटतंय. म्हणजे इथे जे काम चाललं आहे त्याच्यावरनं वाटतं आहे. बाकी तुम्ही मला सांगा की नक्की काय आहे अपडेट, कारण इथे प्रोग्रेस तर त्याच प्रकारे झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि इथून आता लगेचच कर्जत स्टेशन येईल. सो
ह्याच्या पुढेच ह्या ब्रिजच्या पुढे कर्जत स्टेशन आहे आणि आपण जे बरेचसे रिसॉर्ट्स कवर केले ते या साईडला आहेत. सो ही कर्जतची रिसॉर्टवाली साईड असं बोलू शकतो. सो बऱ्यापैकी या साईडला रिसॉर्ट्स आहेत कर्जतमधले. आता आहे ना कर्जत स्टेशनला गाडी जी थांबते तो एक टेक्निकल हॉल्ट पण आहे. सो हे जे 2 बंकर्स दिसतात ना बाजूला, जे बाजूने पुढे पुढे चाललेत, सो ते जे बंकर आहेत ते गाडीला मागे अटॅच करणार आहे लोक. सो ते तयारीतच असतात. जशी गाडी आली ना तसं मग ते बंकर्स जे आहेत ते मागे लागतात. सो बेसिकली काय आहे की आता घाट सेक्शन चालू होईल. सो घाट सेक्शन पार करण्यासाठी हे जे दोन बंकर्स असतात ना तर ते लागणार आणि मग ते मागून पुश करणार गाडीला. सो गाडी तेवढ्या स्पीडमध्ये चढत नाही एका इंजिनने, त्यामुळे हे 2 एक्स्ट्रा बंकर जे आहेत ते लावतात. सो हे लोकोमोटिव्ह आहेत 27, 2 असतात आणि 3 आहेत. सो हे आता ऑलरेडी रेडी आहेत. 3 लावले आहेत. जनरली 2 असतात, म्हणजे मी याच्या अगोदर पाहिलं तर 2 असतात. हे बघा. सो हे इथे रेडी आहेत आणि इथे आता गाडी स्टेशनला लागली की लगेच येऊन ते कनेक्ट करणार आणि गाडी लगेच 2 मिनटात निघायला रेडी. 2 ते 5 मिनटं लागतात तरी पण, नाही म्हटलं तरी. आणि कर्जतचं काय फेमस आहे मला सांगा. आवाज यायला लागला आहे. कर्जत स्टेशन आलेलं आहे. कर्जत स्टेशनचा वडापाव फेमस आहे. सो इथे वडापाववाले तुम्हाला बरेचसे मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आली आहे. जर तुम्हाला मुंबईला जायचं तर इकडनं लोकल आहे. इथून खोपोलीसाठी पण लोकल आहेत, पण त्या लिमिटेड टाईमसाठी आहेत. सो याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे ना तो आपण कसं येणार आहोत, लोणावळ्यावरून खोपोलीला जाणार आणि खोपोलीवरनं तो रूट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तो नंतरचा व्हिडिओ पण तुम्ही बघा. सो हे आहे कर्जत स्टेशन आणि एक गाडी पार होते, क्रॉस होते. अरे डेक्कन क्वीन आली. ही डेक्कन क्वीन आहे. या गाडीने मला यायचं एकदा. 1 नंबर गाडी आहे, आयकॉनिक डेक्कन क्वीन. आणि याच्यात तो जो डब्बा आहे ना गेला तो, तिथे तुम्ही रेस्टॉरंट आहे गाडीमध्ये. खूप सुंदर गाडी आणि याला पण विस्टाडोम कोच आहे. एकदा कधीतरी पुण्याहून आपण उलटं येऊया, घाट सेक्शन आपण त्या गाडीतनं कवर करू. प्लस मला ते रेस्टॉरंटमध्ये पण जायचं आहे. तुम्ही ट्रॅव्हल केलं आहे का मला कमेंटमध्ये सांगा. आणि जसं मी बोलत होतो ना, हे बघा इथून ती लोकल आली आहे खोपोलीवाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला ती लोकल जाणार आहे. 9:05 झालेत आणि आत्ता आपण कर्जतवरून निघालो आहे. सो आता मी विचार करतो की दरवाजातच उभं राहायचं, कारण की इथून आपलं आता घाट सेक्शन चालू होईल आणि ज्याच्यासाठी मी आज आलो आहे खास घाट सेक्शन एक्सप्लोअर करायला, ते तुम्हाला पण दाखवता येईल आणि मी पण ते एन्जॉय करेन. सो ही आहे लोकल. सो ही पण जवळपास 2 तास घेते मुंबईला जायला आणि आपण पण ऑलमोस्ट 2 तासात आलो आहे. 2 तासापेक्षा थोडासा कमी टाईम लागला.
जामरूड काहीतरी आहे आणि तुम्ही इथं व्ह्यू बघताय, खूप भारी वाटतंय. पाऊस थोडासा अजून आला ना, म्हणजे येतोय आता पाऊस. जसं जसं आपण घाटवर चढतो तसं पाऊस तर येतोय. खाली अजिबात पाऊस नव्हता, आता हाफमध्ये आलो आहे, पण पाऊस आत्ता आलेला आहे. या साईडला बघा ना, खूप भारी वाटतं. निघालो आहे आणि तिथे पण एक रूट आहे त्या बाजूला. तो कोणता रूट आहे? समोरनं इंटरसिटी आली वाटतं त्या साईडला. डोंगरात दिसतंय का? इंटरसिटी आहे वाटतं. ट्रेन आली आहे. आपण त्या साईडला सर्कल मारून जाणार आहे असं वाटतं. बाजूला दाखवतो. गाडीची खासियत काय माहिती आहे का? या लोकांसाठी गाडी थांबली बघा. ही सगळी मुलं आता गाडीमध्ये चढत आहेत, त्यांच्यासाठी खास थांबली गाडी. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण ऑब्झर्व नाही करत. मी आज पहिल्यांदा ऑब्झर्व केलं. वातावरण तर खूप भारी झालंय. जरा फोन चार्जिंगला लावायला लागेल. हे पठार आहे आणि त्याच्या खाली पूर्ण व्हॅली आहे. याच्या खाली पूर्ण व्हॅली आहे. पावसाळ्यात एकदा तरी या रूटनी तुम्ही ट्रॅव्हल केलंच पाहिजे. मी स्वतः खूप वर्षानंतर या रूटवर ट्रॅव्हल करतोय. आपल्या काय 4 व्हीलर असल्यामुळे आपण ट्रेनचं ट्रॅव्हल आपलं एवढं काय होत नाही.
व्हॅली बघा, इथे समोर वॉटरफॉल आहे. आता पाऊस कमी आहे म्हणून वॉटरफॉल अजून तेवढे दिसत नाही आहेत. आता सगळीकडे वॉटरफॉल दिसतात. हे जे दिसतं ना मागे ते लोणावळा आहे. पूर्ण लोणावळा धुक्यामध्ये हरवलेलं आहे. खंडाळ्याला पण मला वाटतं ऑफिशियल स्टॉप नाही आहे, पण लोक बऱ्यापैकी उतरले. जी लोक चढलेली ना मध्ये ते उतरलेत सगळे. कुठे कुठे विलास बांधले. समोर तिथे हायवे आहे आणि इकडे आता तिथे वर हायवे असेल. वाजलेत आणि आपण पोचलो आहे लोणावळा. सो लोणावळ्याला पोचलो आहे. खूप मस्त जर्नी झाली आणि ही आपली ट्रेन डेक्कन एक्सप्रेस आता पुण्याला जाईल. तासाभरात पुण्याला पोचते ही ट्रेन. सो टोटल ह्याला 11 स्टॉप आहेत आणि ही 11 वाजेपर्यंत पुण्यामध्ये असेल. म्हणजे 11:05चा काहीतरी टाईम आहे. तर चला, तुम्ही जर मळवली वगैरे जायचं असेल तुम्हाला तर हे बघा या बाजूला आहे ना ट्रेन लागते, लोकल ट्रेन. तर ही जी ट्रेन आहे ना, मी ज्या ट्रेनने आलो ती कनेक्टिंग ट्रेन असते. सो ती ट्रेन जी आहे ती या लोकलचं कॅल्क्युलेशन बसतं. मग या लोकलनी तुम्ही मळवलीला जायचं किंवा मग तुम्हाला एकविराला वगैरे जायचं तर मळवली स्टेशन आहे 2 स्टेशन पुढे. तिथे गेलात ना तर तुम्हाला जवळ पडेल. म्हणजे लोहगड वगैरे पण जायचं आहे ना तरी पण तुम्हाला मळवली स्टेशनलाच जायचं आहे आणि अगदी 5 रुपयामध्ये तुम्ही 2 स्टेशन पुढे जाल. चला, व्हिडिओ इथे आता थांबवतोय. याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो पण तुम्ही बघा, कारण मी लोणावळ्यावरून खोपोलीला जाणार आहे. आता बघतो मला काय काय ऑप्शन्स आहेत ते खोपोलीला जाण्यासाठी आणि तिथून पुन्हा कर्जत. सो खोपोली कर्जत रूट पण मला कव्हर करायचं होतं. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.